हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, एकच अडचण आहे सर्वांची. सर्वजण म्हणतात की मी आज एक शब्द पाठ केला, पण 4 दिवसानंतर परत आठवण्याचा प्रयत्न केला तर मला तो आठवतच नाही. तर काय केलं पाहिजे की व्होकॅब्युलरी आपल्या लक्षात राहील? कशी आपण आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करू शकतो, वाढवू शकतो? तर हा व्हिडिओ त्यावरच आधारित आहे. या माझ्या चॅनलच्या व्होकॅब्युलरी सीरीजमधून मी असे अनेक व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट केले आहेत. ते जरूर बघा मित्रांनो. आज आपल्या सीरीजचा 27वा दिवस आहे. शब्दांना सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द आहे ईदर, म्हणजे एक तर किंवा कोणताही एक. याचेच समानार्थी शब्द बघूया. एनीवन म्हणजे कोणताही एक, दोन पर्यायांपैकी एक. दुसरा शब्द आहे वन ऑफ टू, म्हणजे दोन पैकी एक, केवळ दोन गोष्टींपैकी कोणतीही एक. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. नेदर म्हणजे कोणताही नाही, दोन गोष्टींपैकी कोणतीही नाही. दुसरा शब्द बोथ म्हणजे दोन्ही, दोनही गोष्टींचा समावेश असलेला. याचेच उदाहरण बघूया. इदर यू कम विथ मी और यू स्टे हिअर. एकतर तू माझ्यासोबत चल, नाहीतर इथे राहा. नेक्स्ट वर्ड इलॅबोरेट म्हणजे सविस्तर किंवा विस्ताराने समजावून सांगणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, सविस्तर माहिती देणे. दुसरा शब्द डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, तपशीलवार सांगणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. समराईज म्हणजे संक्षेप करणे, थोडक्यात सांगणे. दुसरा शब्द सिम्प्लिफाय म्हणजे सोपे करणे, कमी शब्दात सोपे करून सांगणे. याचेच उदाहरण बघूया. द टीचर आस्क्ड द स्टुडंट टू एलॅबोरेट ऑन हिज आन्सर. शिक्षकांनी विद्यार्थ्याला त्याच्या उत्तराचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. नेक्स्ट वर्ड इलॅप्स म्हणजे वेळ पुढे निघून जाणे किंवा संपणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. पास म्हणजे निघून जाणे, वेळ पुढे सरकणे. दुसरा शब्द गो बाय म्हणजे पुढे जाणे, कालावधी संपणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टे म्हणजे थांबणे, काल न सरणे. दुसरा शब्द रिमेन म्हणजे कायम राहणे, समाप्त न होणे. याचेच उदाहरण बघूया. 2 hours elapsed before the doctor arrived. डॉक्टर येईपर्यंत 2 तास निघून गेले. नेक्स्ट वर्ड इलेटेड म्हणजे आनंदित किंवा अत्यंत खुश असणे. याचेच समानार्थी शब्द ओव्हरजॉय म्हणजे अत्यानंदित, खूप आनंद झालेला. दुसरा शब्द एक्स्टॅटिक म्हणजे परमानंदित, अत्यंत उत्साही किंवा आनंदित. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिप्रेस म्हणजे दुःखी, खूप निराश झालेला. दुसरा शब्द सॅड म्हणजे उदास, आनंदाचा अभाव असलेला. याचेच उदाहरण बघूया. शी वॉज इलेटेड आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन. स्पर्धा जिंकल्यानंतर ती अत्यंत आनंदित झाली. नेक्स्ट वर्ड एलिगंट म्हणजे आकर्षक किंवा सुशोभित किंवा देखणा. याचे समानार्थी शब्द ग्रेसफुल म्हणजे मोहक, सुंदर आणि डौलदार. दुसरा शब्द स्टायलिश म्हणजे नम्र किंवा आकर्षक. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. क्लम्सी म्हणजे बेढप, डौलदार नसलेला. दुसरा शब्द अनअट्रॅक्टिव्ह म्हणजे अनाकर्षक, सुंदर किंवा मोहक नसलेला. याचेच उदाहरण बघूया. शी वोर अन एलिगंट ड्रेस टू द पार्टी. तिने पार्टीसाठी एक आकर्षक ड्रेस परिधान केला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया. तोपर्यंत शब्दांना रिवाइज करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.